महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वडनेर भैरव प्रतिनिधी गणेश खिराडकर. दिनांक 28 बुधवार रोजी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष, जनतेचे कैवारी, राज्यावर येणारे कुठलेही संकट सहजपणे शांत करणारे, आपल्या कडवट शब्दातून कार्यकर्ते असो नेते असो त्यांचे मन जिंकणारे, रोज सकाळी लवकर उठून एखाद्या कामगारासारखे जनतेच्या विकासासाठी काम करणारे, सर्वसामान्य नागरिकांपासून ते सर्वपक्षीय नेत्यांच्या हृदयात वसलेले लोकप्रिय नेते काल विमान दुर्घटनेत मृत्यू पावले. त्यांना आज दिनांक 29 गुरुवार रोजी वडनेर भैरव येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. वडनेर भैरव गावातील सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवून अजितदादा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब नाना माळी यांनी आपल्या शब्दातून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली अर्पण करताना रवींद्र पवार, संजय माळी, प्रकाश खिराडकर, एकनाथ पवार, अमोल गांगुर्डे, सिकंदर इनामदार आदी उपस्थित होते. रोकटोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी गणेश खिराडकर, वडनेर भैरव. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच नवीन नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील. घटना घडली. काल एक काळा दिवस म्हणून हा महाराष्ट्राचा संबोधला जाईल. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांचे नेते माननीय अजितदादा पवार यांचा काल विमानाच्या दुर्घटनेत अपघात होऊन मृत्यू झाला. खरं म्हटलं तर या महाराष्ट्राचा एक हिरा आपण सगळ्यांनी हरवला आहे. एक विकास पुरुष, एक संवेदनशील नेता, अतिशय कामाची धाडाडी, अतिशय प्रशासनावर वाच आणि अतिशय प्रत्येक माणसाचे, छोट्या मोठ्याचे माणसाचे प्रश्न घेऊन कोणी गेलं तर दादाने ते मार्गी लावल्याशिवाय कधी परत पाठवले नाही. अतिशय कामाची उरक, पहाटेपासून दादा उठायचे आणि सगळ्या महाराष्ट्राचं कामकाज बघायचे आणि प्रत्येक लहान माणसापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाला न्याय द्यायचं काम या अजितदादांनी केलं. असा एक संवेदनशील नेता आपण आज महाराष्ट्राने काल गमावला. खऱ्या अर्थानं फार मोठं नुकसान या महाराष्ट्राचं, जनतेचं आणि पवार कुटुंबाचं झालं आहे. पुन्हा असा नेता होणं नाही, हेच या वडनेरकरांच्या वतीनं, या परिसराच्या वतीनं मी त्यांना पुन्हा श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादाला पुन्हा या महाराष्ट्रात जन्म घ्यावा हीच या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि वडनेरकरांच्या वतीनं त्यांना देवाला प्रार्थना करतो आणि थांबतो आणि त्यांना पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ठीक आहे ना? व्यवस्थित आले ना? या रवी या या रवी या. अमर रहे, अमर आवाज द्या फक्त. अमर रहे अजित दादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे अजित दादा, अमर